मुक्ताईनगर येथे ऑल इंडिया पंथर सेनेतर्फे आरक्षण बचाव मोर्चा संपन्न। मुक्ताईनगर येथे ऑल इंडिया पॅन्थर सेनेतर्फे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ केदार यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हाध्यक्ष लखन पानपाटील व संपूर्ण तालुका जिल्हा पदाधिकारी व संपूर्ण समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाला रेस्ट हाऊस पासून सुरुवात झाली। हा मोर्चा प्रवर्तन चौकात आल्यावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। नंतर हा मोर्चा तहसील कार्यालयात नेण्यात आला। यावेळी वेगवेगळ्या घोषणा देण्यात आल्या। यावेळी तहसीलदार यांना वेगवेगळ्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले। यावेळी पुढील मागण्या करण्यात आल्या। अनुसूचित जातींमधील आरक्षणाचे उपवर्गीकरण तात्काळ रद्द करण्यात यावे। रखडलेले पदोन्नतीतील आरक्षण त्वरित लागू करावे। ईव्हीएम यंत्रणा हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्या। बुद्धगया महाविहाराचे व्यवस्थापन बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावे। शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येस जबाबदार आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी। राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जाहीर करावी यासारख्या अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या। याप्रसंगी या मोर्चात ऑल इंडिया पंथर सेनेचे पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते। अशा प्रकारे मुक्ताईनगर येथे ऑल इंडिया पंथर सेनेतर्फे आरक्षण बचाव मोर्चा संपन्न झाला। भगीरथ राजा 24 न्यूज साठी किरण पाटील, मुक्ताईनगर। काय सांगाल, जात उपवर्गीकरणाच्या संदर्भात आपलं एक जनआक्रोश मोर्चा सुरू आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंधारातून अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाचा प्रयत्न सुरू केला आहे आणि याच्या मागे केवळ महाराष्ट्रामध्ये 2 जातीमध्ये ओबीसीच्या सामाजिक तेढ, द्वेष भावना आणि दंगली भडकवण्याचा प्रयत्न। RSS आणि BJP यांचा जन्म संविधान विरोधी आणि आरक्षण विरोधी झाला आहे। हे समाजाला सांगण्यासाठी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातली आरक्षण बचाव यात्रा काढली आणि त्या अनुषंगाने अनेक मुद्दे मी घेतले। जे देशाचे महत्वाचे मुद्दे, शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली नाही, बी बियाणं खतं महाग केले, त्या ठिकाणी गॅस, पेट्रोल, डिझेल महागाई वाढली आहे। देशाचे पंतप्रधान म्हणतात की जागतिक संकट आहे, मग या जागतिक संकटामध्ये शेतकऱ्यांच्या बी बियाण्याची कर्जमाफी सुद्धा वाढवली गेली। हे अशा अनेक मुद्दे घेऊन ईव्हीएमचा आहे, सोमनाथ सूर्यवंशीचा आहे, बोधगयाचा विषय आहे, दलित आणि अत्याचाराच्या घटना वाढल्यात, या 8 दिवसामध्ये 5 ते 6 ठिकाणी मी देखील दिल्या। या सगळ्या मुद्द्यांना घेऊन ही यात्रा काढलेली। आज मुक्ताईनगरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात याचा आम्हाला प्रतिसाद मिळाला आहे आणि राज्यभर ही यात्रा जाणार आहे। राज्य सरकारला आव्हान करतोय की सामाजिक तेढ निर्माण करू नका, देशाच्या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष द्या आणि जर का आरक्षण वर्गीकरणाचा अंधारातून सुरू असलेला हा डाव जर थांबवला नाही तर त्या ठिकाणी त्यानंतरच्या काळातील रीडर्स सारख्या उग्र आंदोलनाला या सरकारला सामोरं जावं लागेल, असा इशारा सुद्धा या माध्यमातून आम्ही आज देतो। एकंदरीत त्या ठिकाणी ही जी काही आरक्षण उपवर्गीकरण लागू करण्याचा प्रयत्न सुरू आहे, याच्या मागे RSSचा खेळ आहे की जी काही जनगणना सुरू आहे त्या जनगणनेमध्ये हिंदूंची संख्या जास्त करण्यासाठी आरक्षणातील उपवर्गीकरण आणलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून ईसाई झालेल्या अनेकांना त्या ठिकाणी त्यांचं आरक्षण घालवण्याची धमकी देऊन तुम्ही जर हिंदू म्हणून नोंद केली तर तुमचं आरक्षण वाचणार, अशा पद्धतीचं सुद्धा त्यांनी एक षडयंत्र सुरू केलंय आणि म्हणून आदिवासींची नोंद ही सराहना व्हावी म्हणून अनेक वर्ष आदिवासींचा लढा आहे, परंतु त्यांना सराहना म्हणजे सनातन अशा पद्धतीची दिशाभूल करणारं वातावरण सुरू केलं आणि परवा दिवशी 30 तारखेला दिल्लीमध्ये जी काही RSSने एक जनजाती सभा घेतली त्याच्यामध्ये भारत मातेच्या बाजूला बिरसा मुंडांचा फोटो लावला आणि त्या ठिकाणी आदिवासींना हिंदू म्हणून घोषित करण्याचा एक षडयंत्र या ठिकाणी सुरू केलंय। मग हे उपवर्गीकरण असो की आणखी काय असो, या जनगणनेत हिंदूंची लोकसंख्या वाढावी यासाठी RSS आणि BJPने हा प्रयत्न सुरू केला।
अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या भगीरथ राजा 24 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा.